टाकळीवाडीतील ऐतिहासिक वास्तू टिहाळणी बुरुजाची दुरावस्था। छत्रपती ग्रुपचे तहसीलदारांना निवेदन, ग्रामपंचायतीस कारवाईचे आदेश। टाकळीवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ऐतिहासिक वारसा जपणारी आणि इतिहासाबरोबर वर्तमानाला साथ घालणारी एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे टिहाळणी बुरुज या ठिकाणी आहे। सध्या त्याची दुरावस्था अतिशय दयनीय झाली असून याची दखल घेऊन छत्रपती ग्रुपच्या वतीने शिरोळ तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर बाब त्यांच्या लक्षात आणून दिली। यावर तहसीलदार यांनी तात्काळ ग्रामपंचायत प्रशासन यांना नोटीस बजावून पुढील कारवाईस सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत। सदर बुरुज हा निश्चितच स्वतःच्या असण्याने ऐतिहासिक वारसा आपल्याला जाणवून देत आहे, परंतु सदर वास्तूचे जतन संवर्धन करण्याऐवजी वारंवार त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचे काम सुरू आहे। शिवगर्जना स्पोर्ट्स क्लबने ग्रामपंचायत प्रशासनाकडे तसेच आपल्या तहसील प्रशासनाकडे सदर वास्तूचे जतन संवर्धन करण्यात यावे, झालेले अतिक्रमण काढून असलेला ऐतिहासिक वारसा जपला जावा यासाठी वारंवार मागणी, विनंती, अर्ज, उपोषणे, निदर्शने केलेली आहेत। याबाबत ग्रामपंचायत प्रशासन तसेच तहसील प्रशासन कुठेही गांभीर्याने दखल घेताना दिसत नव्हते। सदर बाब ही टाकळीवाडी ग्रामस्थांनी व नागरिकांनी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्या आदेशाने आज छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे यांच्या नेतृत्वात शिरोळ तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर बाब त्यांच्या लक्षात आणून दिली। यावर तहसीलदार यांनी तात्काळ ग्रामपंचायत प्रशासन यांना नोटीस बजावून पुढील कार्यवाहीस सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत। आज शिरोळ तहसीलदार यांना टाकळीवाडी येथील जो ऐतिहासिक बुरुज आहे त्या बुरुजाच्या डागडुजी आणि संवर्धनाच्या संदर्भामध्ये गेले 2-3 वर्ष झाले टाकळीवाडीचे निशांत भाऊ असतील, भरत भाऊ असतील, त्यांचे सहकारी असतील, हे गेले 2-3 वर्षांमध्ये टाकळीवाडीतील ऐतिहासिक बुरुजाच्या संदर्भामध्ये त्याचं संवर्धन व्हावं, त्याचं जतन व्हावं, त्याच्यावर झालेलं अतिक्रमण निघावं यासाठी वारंवार ग्रामपंचायत प्रशासन असेल, तहसील प्रशासन असेल याकडे निवेदन आणि पाठपुरावा करत होते। परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारची दखल ना ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली ना तहसील प्रशासनाने घेतली। त्यानंतर छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रमोददादा पाटील यांच्याकडे विचारणा केली असता तात्काळ छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही आज शिरोळ तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी देखील या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की ग्रामपंचायत स्तरावर असेल, तहसील प्रशासन स्तरावर असेल, लवकरात लवकर सदर टाकळीवाडीतील बुरुजाचं संवर्धन, जतन आणि जे काही लागेल त्या पद्धतीने शासकीय स्तरावरती उपाययोजना करून तात्काळ त्याचं संवर्धन करण्यासंदर्भाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। आणि यानंतर आम्ही छत्रपती ग्रुपच्या वतीने त्यांना आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत त्या बुरुजाचं संवर्धन, जतन होत नाही, तात्काळ त्यावरती उपाययोजना होत नाही, तोपर्यंत छत्रपती ग्रुप शांत बसणार नाही। जर 8 दिवसामध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं तात्काळ सूचना झाल्या नाही तर छत्रपती ग्रुपच्या वतीने आम्ही तहसील प्रशासनाच्या दालनामध्ये घंटानाद आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे। इथून पुढच्या काळामध्ये आम्हालाही आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिल्यामुळे आम्ही आता थांबतोय, परंतु जर 8 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्याच्यावर नाही झाली तर 100% छत्रपती ग्रुपच्या वतीने या ठिकाणी घंटानाद आंदोलन होईल असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। यावेळी छत्रपती उद्योग समूह चेअरमन दयानंद खानोरे, शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार, संपर्क प्रमुख संतोष पाटील, निशांत गोरे, राज मदने, भरत सलगरे, निवास एकसंबे, दत्तात्रय बदामे यांच्यासह छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी व टाकळीवाडी ग्रामस्थ उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, टाकळीवाडी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।